नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात सध्या हिंदी विरुद्ध मराठी, मराठी विरुद्ध हिंदी, परप्रांतीय विरुद्ध महाराष्ट्रीयन वाद उफाळून आलेला आहे. तो काही प्रमाणावर राजकीय जरी दाखवला जात असला, दिसत असला, तरी त्याला सामाजिक कंगोरी आहेत. मुळात हा वाद सुरू कुठून झाला तर पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी का या मूळ मुद्द्यापासून, आणि मग त्यातून महाराष्ट्रातलं राजकारण उफाळून आलं. सर्वसामान्यांना काय वाटतं याची चाचपणी सुरूच आहे. त्या संदर्भात सरकारही विचार करत आहे. पण सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं, आणि ते म्हणजे या पूर्ण वादावर अभ्यास करण्यासाठी म्हणून एका समितीचं गठन करण्याची घोषणा केली. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना होणार आहे. लवकरच त्याची घोषणा होणार आहे. स्वतः जाधव सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ते या मुद्द्याकडे कसं बघतात. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार सर. एक अर्थतज्ञ म्हणून आम्ही तुम्हाला ओळखत आलेलो आहे. तुम्ही कुलगुरू म्हणून काम बघितलंय. तुम्ही उच्च शिक्षणात मोठा अशी कारकीर्द तुमची आहेत. प्लॅनिंग कमिशनलाही तुम्ही होता, आणि त्यामुळे मुळात तुम्हाला या समितीचं अध्यक्ष करताना पहिला प्रश्न, आणि तोही आक्षेप स्वरूपातला, की तुमचा आणि प्राथमिक शिक्षणाचा काय संबंध, अशा स्वरूपाचा विचारला जातो. काय उत्तर याला? नाही, त्याचं उत्तर असं आहे की मी जरी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो आधी, तरी त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून मी काम करत असे. नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझा जो पोर्टफोलिओ होता, तो पोर्टफोलिओ प्रामुख्यानं एज्युकेशन हा होता. एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्किल डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स, युथ अफेअर्स अँड सोशल जस्टिस. खूप मोठा पोर्टफोलिओ माझा होता. पण मुख्य पोर्टफोलिओ जो होता तो शिक्षणाचा पोर्टफोलिओ होता. आणि शिक्षणाचा पोर्टफोलिओचा अर्थ असा आहे की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, एकंदरीत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण, या सगळ्यांचं नियोजन करण्याचं काम, ती जबाबदारी माझ्यावर होती. आणि म्हणजे सगळ्याच एकंदरीत एज्युकेशनची जबाबदारी घेत असताना प्राथमिक शिक्षण हा त्याचा भाग असल्यामुळे तोही भाग माझ्याकडेच होता. आणि 12वी पंचवार्षिक योजना जी आहे, त्या योजनेचं जे डॉक्युमेंटेशन झालं, त्या सगळ्या डॉक्युमेंटेशनमध्ये शिक्षणाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे ते मी स्वतः केलेलं आहे. म्हणजे इतर सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी स्वतः केलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी. सर, यात मग मूळ मुद्दा येतो तो प्राथमिक शिक्षणामध्ये किती भाषा असाव्या. म्हणजे पहिलीपासून मी एक भाषा शिकावी, 2 भाषा शिकाव्या, 3 शिकाव्या. तर एक साधारण चाइल्ड सायकोलॉजी या विषयाअंतर्गत जर अभ्यास केला तर किती भाषा शिकाव्या असं तुम्हाला वाटतं? किती भाषा शिकाव्यात की किती भाषा शिकवल्या जाव्यात, जरा यामध्ये आपण शेवटी त्या लहान मुलांना काही चॉईस नसतो. आपण सांगू तसं ते नाही. मग तुम्ही जर शिकवण्याबद्दल बोलत असाल तर मग माझं वैयक्तिक मत मी देणं योग्य ठरणार नाही. पण तुम्ही किती भाषा तुम्हाला यायला हव्यात असं जर विचारलं तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त भाषा तुम्हाला यायला हव्यात, स्वतःहून शिकायच्या, परंतु लादलेल्या नाही, पण स्वतःहून शिकायच्या भाषा, त्याला मर्यादाच नाही. कारण लहान मुलं फार लवकर पिकअप करतात. पण अगदी इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा आपण घरातली एक मातृभाषा जी आहे ती काहीशी आपल्याला यायला लागलेली असते, ती बोलीभाषा स्वरूपात तरी येते, तो लिखाणाच्या स्वरूपात येते की नाही हा पुढचा मुद्दा असतो. पण त्याच काळामध्ये जेव्हा आपण त्याचे 10% ही बोलीभाषेचा नीट ग्रहण केलेलं नसतं, त्यावेळेला आणखी काही भाषा या ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याची ग्रहणशक्ती इतकी तयार झालेली असते का की त्याने अनेक भाषा एका वेळेला शिकाव्या. हा मूळ मुद्दा येतो. नाही, हा मूळ मुद्दा आहे. याचा विचार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने केला होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलं 2019-20च्या सुमारास ते आलं, त्यात काही स्थित्यंतरे झाली. तर हा जो अहवाल आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी तो अत्यंत महत्वाचा अहवाल आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केलेला आहे. त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, वेगवेगळ्या लोकांनी त्याचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे असं मला वाटतं. परंतु त्यांनी 3 भाषांचा पुरस्कार केला हे खरं आहे. तिथे त्यांच्या मनामध्ये काय असेल
असं ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी त्यांनी जे मांडलेलं आहे त्यामध्ये नॅशनल इंटिग्रेशन आणि ह्या सगळ्या फॅक्टरचा विचार करून त्यांनी त्रिभाषा सूत्र सुचवलेलं आहे. परंतु त्याचा म्हणावा असा अभ्यास झालेला नाही. हा अहवाल आल्यानंतर, मोठ्या समितीचा हा अहवाल आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी केली पाहिजे हे ठरवण्यासाठी एक विशेष समितीचं आयोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर, प्रख्यात शास्त्रज्ञ, हे त्याचे अध्यक्ष होते आणि अनेक व्हाईस चान्सलर्स आणि खूप महत्वाच्या व्यक्ती त्या कमिटीमध्ये होत्या. त्या समितीने 2021 साली आपला अहवाल सादर केला. तो सगळ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अहवाल आहे. अर्थातच त्रिभाषा सूत्र जे आहे त्याचाही त्यामध्ये अर्थातच भाग आहे, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तो भाग होता. त्यामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल काय म्हटलेलं आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तिथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. माझ्याकडे त्या समितीच्या अहवालाची एक प्रत आहे. हा मराठी प्रत आहे. हा डॉक्टर माशेलकरांच्या समितीचा अहवाल आहे. त्याचा पृष्ठ 45 वरचा एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्यामध्ये ते या त्रिभाषा सूत्राबद्दल बोलतायत. त्याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर समितीच्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आणि मी शब्दशः वाचतो आहे, गैरसमज होऊ नयेत म्हणून. शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या गेल्या पाहिजेत. पुढे जाऊन ते असं म्हणतात, इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंत किंवा समकक्ष स्तरांपर्यंत आणि जर आवश्यक असेल तर 3 किंवा 4 वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवणं सक्तीचं करण्यात यावं. ही या त्या 2 शिफारसी आहेत. आणि या शिफारसीच्या नंतर तुम्ही जर डेव्हलपमेंट काय झालेलं ते पाहिल्यात, 2021 साली हा अहवाल आला. ही शिफारस, हा अहवाल तसा तसा त्यावेळच्या सरकारने स्वीकारला होता. स्वीकारला होता की हो. विचाराधीन होता? नो, स्वीकारला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा अहवाल स्वीकारण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या प्रक्रियेमध्ये त्रिभाषा सूत्र हे लागू करण्यासाठी सध्या असलेल्या सरकारने पुढाकार घेतला आणि त्यांनी तो GR इश्यू केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हिंदी पहिल्या इयत्तेपासून कंपल्सरी केली पाहिजे, 3 भाषा. हा जो मुद्दा आहे की 2021चा हा अहवाल आहे, या काळात मुख्यतः देश जग हे कोरोनापासून लढताना पाहायला मिळत होतं. त्या काळात हा अहवाल येतो आणि त्यानंतर जे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जगभरात झालेलं आहे, मुख्यतः AI हा विषय तेव्हा चर्चेतही नव्हता कोरोनाच्या अगोदरपर्यंत. कोरोनानंतर आणि गेल्या दीड वर्षामध्ये AI ज्या स्वरूपामध्ये जागतिक पातळीवर क्रांती करताना पाहायला मिळते, त्यात भाषिक क्रांती खूप मोठी आहे. आणि या परिस्थितीमध्ये भाषा या संवादाचा अडसर राहिलेला नाही. संवाद आता भाषेशिवाय होऊ शकतो, कोणत्याही भाषेतून होऊ शकतो, अशा स्वरूपाचं जगाचं चित्र आहे. मग या परिस्थितीमध्ये जर भाषा हे संवादाचं माध्यमच राहणार नसेल तर इतक्या भाषा शिकायला हव्यात का? फार उत्तम प्रश्न आहे हा. तुम्ही खरं म्हणजे एक स्टेप पुढे गेलात. मी असं म्हणत होतो की माशेलकर समितीचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी GR आणण्यात आला. त्याची खूप मोठी प्रतिक्रिया झाली म्हणून त्यात काही बदल करण्यात आले. त्याचीही प्रतिक्रिया झाली म्हणून ते दोन्ही GR मागे घेण्यात आले आणि मग माझ्या समितीची नेमणूक करण्यात आली. आता ब्रॉडर प्रश्न तुम्ही जो म्हणताय तो अत्यंत योग्य आहे. तर यासाठी की केवळ भाषेबद्दल म्हणायचं नाही, मला तर असं व्यापक स्वरूपाचं असं विधान करायचं आहे की खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत, इथे मी वैयक्तिक मत देऊ शकतो, माझं वैयक्तिक मत असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे तो खूप मेहनत घेऊन आणि खूप उत्तम केला होता. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये इतकं प्रचंड स्थित्यंतर
इतकं प्रचंड संक्रमण झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये इतके बदल झालेले आहेत की शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. तुम्ही माझ्याकडनं एक कटू सत्य जाणून घ्या. अर्थतज्ञ म्हणून हे सांगतोय मी. जे मोठे आपल्याकडे जे आयटीच्या क्षेत्रामधले जे मोठ्या कंपन्या झाल्या आहेत, मी नावं घेत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हैदराबादमध्ये किंवा बँगलोरमध्ये, त्यामधले अक्षरशः हजारो तंत्रज्ञ हे बेकार होणार आहेत पुढच्या 2 वर्षाच्या आत. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कल्पना करा की BA BSc करणाऱ्या त्यांच्यासाठी जॉब कुठे आहे? ते जॉबच गेलेले आहेत. आणि मग ते जॉबच जर नसतील तर मग हे का करायचं आहे? तर जर तुम्ही भविष्य काळाचा वेध घेतला तर मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शिक्षणामध्ये संपूर्ण परिवर्तन, आमूलाग्र परिवर्तन घडवणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं म्हणजे पूर्णपणे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पूर्णपणे आदर राखून मी असं म्हणेन की मधल्या काळात जे क्रांतिकारक बदल तंत्रज्ञानामध्ये झाले आहेत ते लक्षात घेऊन पुन्हा हा नव्यानं करण्याची आवश्यकता आहे, जो भविष्य काळासाठी जास्त उपयुक्त ठरेल. आता भाषांबद्दल आता तुमचा मुद्दा होता तो या मोठ्या व्यापक मुद्द्याचाच एक भाग आहे. तुम्ही म्हणता तसं भाषा हे माध्यम जे आहे ते आता मुख्यत्वे करून खरं म्हणजे संस्कृती चालनासाठी भाषा हे माध्यम आहे. कारण संस्कृतीची आपली ओळख जी होते, संस्कार, संस्कृती ही जी ओळख होते ती आपल्या मातृभाषेतून होते. इतर भाषांमध्ये सहजपणे जाता येऊ शकतं. आता म्हणजे आणखी 2-3 वर्षानंतर तर आता सुद्धा सहजपणे जाता येतं. लेखी आणि ओरल आपण पाहतो डब केलेल्या गोष्टी किती आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी सुधारणा होत जाणार आहे. त्यामुळे भाषा हे माध्यम असणार नाही किंवा अडसर असणार नाही. असं असताना आपण अनेक भाषा शिकाव्यात का या प्रश्नाचा फार वरिष्ठ पातळीवरून विचार करणं हे आवश्यक झालेलं आहे. आता आपण या मुद्द्याकडे येऊया इथल्या. अगदी सर, मुळात या पूर्ण परिवर्तन म्हणजे तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, मध्ये 5 वर्ष आता जवळजवळ गेली आहेत आणि त्यानंतर होऊ घातलेले जे बदल आहेत त्याचा विचार करणं आणि त्या अनुषंगानं पुनर्विचार करणं आणि दररोज नवी टेक्नॉलॉजी आणि जग इतकं वेगानं पुढे जात आहे की आपण जो विचार करतोय त्याच्या 10 पट नवीन काहीतरी विचार समोर आलेला असतो. त्यामुळे आत्ता ज्या वेळेला आपण या समितीचा अभ्यास गट स्थापन करतोय, तुम्ही त्याचे अध्यक्ष असणार आहात, तर यामध्ये कशा स्वरूपाचे सदस्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील आणि मुख्यतः त्याचे काम करण्याची किंवा कोणत्या प्रमुख मुद्द्यांना तुम्ही विचारात घेऊन याचा अहवाल अंतिम पातळीवर आणणार आहात? अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक ऑलरेडी झालेली आहे. समितीमध्ये कोण सदस्य असतील याचा निर्णय अजून झालेला नाही, परंतु आणखी 2-4 दिवसामध्ये तो जाहीर करण्यात येईल असं मला सांगण्यात आलेलं आहे. या समितीमध्ये किती सदस्य असतील त्यांनी मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मी म्हटलं 3 किंवा 4. ते म्हणाले आपल्याला जास्त सदस्य ठेवायचे आहेत. मला माहिती नाही की त्यात नेमकं काय होणार आहे. 8 ते 10 सदस्य असू शकतील अशी माझी भावना आहे. ते कॉम्प्रोमाइज 15-16 वगैरे सदस्य आधी असणार होते, परंतु मी सुचवलं की तुम्ही थोडी कॉम्पॅक्ट ठेवा ती. मात्र त्यामध्ये बाल शिक्षण तज्ज्ञ हा असणं आवश्यक आहे. त्यांनी मला नावं विचारली नाहीत. त्यांनी सांगितलं तुमच्या काही शिफारसी आहेत का? मी म्हटलं तो तुमचा अधिकार आहे, मात्र त्यामध्ये एक बाल शिक्षण तज्ज्ञ असला पाहिजे असा मी आग्रह धरलेला आहे. 1-2 नावंही मी सुचवलेली आहेत, परंतु हा अंतिमतः निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि तो आता घेतला जाणार आहे काही पुढच्या 2-4 दिवसामध्ये अशी माझी माहिती आहे. सर, या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण या पूर्ण वादाकडे बघतोय, हा वाद जितका सामाजिक आहे किंवा सांस्कृतिक आहे त्यापेक्षा तो राजकीय स्वरूपामध्ये समोर येताना पाहायला मिळतोय. आणि मग त्यातून तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम केलंय, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलंय आणि मराठी माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन यातून तयार होतोय तो खूप संकुचित होत चाललाय. की मराठी माणूस संकुचित आहे, तो प्रत्येक ठिकाणी हात उचलतोय, तो प्रतिकार करतोय, अशा स्वरूपाचं ते चित्र तयार होतं. तुम्ही दिल्लीत अनेक वर्ष काढले,
तुम्ही या चित्राकडे कसं बघतात आणि मराठी माणसाची जी एक इमेज आहे त्याच्याबद्दलचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे दिल्लीचा किंवा उत्तर भारतीयांचा, तर तो यातून जर सुधारायचा असेल तर आपण काय करणं गरजेचं वाटतं? मला असं वाटतं की हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि या विषयावरती सध्या रणकंदन चालू आहे, त्यामध्ये मी तेल टाकू इच्छित नाही. हा विषय मी टाळेन. त्याबद्दल चॅनलवरून बोलणं हे योग्य होणार नाही. माझी एक भूमिका त्यामध्ये आहे. पण आपण या भाषेच्या ज्या रिपोर्टबद्दल आपण बोलतो आहोत, संकल्पित रिपोर्टबद्दल, त्याचा हँडल करण्याचा अप्रोच कसा असणार आहे किंवा अध्यक्ष म्हणून मी या समितीचं सुकाणू कशा दिशेने नेणार आहे त्याबद्दल आपण बोललेलं जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. ठीक आहे. मुळात कारण आम्ही तुमच्याकडे फक्त एक समितीचे अध्यक्ष या व्यतिरिक्त एक खूप सामाजिक अभ्यासक, अर्थतज्ञ या दृष्टीने पण बघतो आणि त्यामुळे मराठी माणूस हा आर्थिकदृष्ट्या सातत्यानं कमकुवत अशा स्वरूपात बघितला जातो. त्यामध्ये आपले काही अवगुण असतील, मुळात आपण सरस्वती पूजक आहोत, लक्ष्मी पूजक नाहीये, हा प्रश्न आहे. आणि त्यासाठी म्हणून येत्या काळामध्ये ज्यावेळेला हा अभ्यास गटाचा अभ्यास होईल त्यामध्ये फक्त भाषा इतका मर्यादित न विचार करता भाषेच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात आणि त्याचा जो परिणाम मुख्यतः सामाजिक घडत असतो त्याचाही विचार केला जाईल. निश्चित केला जाईल. मला असं वाटतं की आम्ही या समितीला एक कार्यकक्षा आखून देण्यात आलेली आहे आणि ती आणखी इलॅबोरेट करण्यात येईल, वाढवता येईल. तर त्या कार्यकक्षेमध्ये कशा प्रकारचा फॉर्म्युला, त्रिभाषा सूत्र आणायचं झालं तर कशा प्रकारचा फॉर्म्युला वापरावा हा मुख्य मुद्दा आहे. इथे मी सुरुवात जी करणार आहे आमची समिती, म्हणजे अध्यक्ष म्हणून मी हे अधिकारवाणीने सांगू इच्छितो की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे सांगितलेलं आहे भाषा सूत्राबद्दल त्याचं करेक्ट इंटरप्रिटेशन काय आहे. कारण वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. त्याचा अभ्यास झाल्यानंतर मी माशेलकर समितीने काय म्हटलेलं आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला आणि तो अहवाल ऍक्सेप्ट केला गेला होता हे मी पुन्हा पुन्हा सांगितलं. त्यानंतर आम्ही काय करणार आहोत की त्याचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर इतर सगळ्या राज्यांनी कसं काय ते अंमलात आणलेलं आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता उदाहरणार्थ तिसरी भाषा, राजस्थानमध्ये तिसरी भाषा काय असेल, यूपीमध्ये तिसरी भाषा काय असेल याचाही विचार होणं आवश्यक आहे. दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये काय अवस्था आहे याचाही अभ्यास करता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शाळा आहेत, म्हणजे सरकारी शाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महापालिकेच्या शाळा असतील, खासगी शाळा असतील, इंटरनॅशनल स्कूल्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये कोणती भाषा कोणत्या इयत्तेपासून कंपल्सरी आहे याचा सुद्धा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे. अगदी सर, म्हणजे महाराष्ट्रातच काही सीबीएसई स्कूल्स जे आहेत ते पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अंमलबजावणी करताना पाहायला मिळतात. मराठी शिकवली जाते, हिंदी शिकवली जाते आणि त्यांना इंटरनॅशनल आहेच. त्यामुळे सद्यस्थिती काय आहे ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दडपण न आणता कशा प्रकारचा फॉर्म्युला करता येईल याचा विचार ही समिती करणार आहे. पण तुम्ही जो व्यापक प्रश्न विचारला होता त्या संदर्भात मला मी असंही सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे तंत्रज्ञान जर इतकं प्रभावी असणार आहे भविष्यामध्ये आणि ती काळ्या दगडावरची रेघ आहे, त्यात बदल होणार नाही, तर आपण अशी एखादी भाषा शिकवली जावी का जी प्रस्थापित भाषांपेक्षा वेगळी आहे परंतु येऊ घातलेल्या आणि निश्चितपणे येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी भाषा आपल्याला काही काढता येईल का आणि त्या भाषेचं शिकवता येईल का आणि ती भाषा कितीपासून शिकवता येईल याचा विचार करणं मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. हा अतिरिक्त मुद्दा आहे. कदाचित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही काही सजेशन्स करणार आहोत. कारण माझी एक सजेशन फार महत्वाची आहे की पूर्ण शिक्षण क्षेत्राचं आमूलाग्र परिवर्तन झाल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. बेरोजगारीचं प्रमाण ऑलरेडी खूप जास्त आहे आणि ते आणखी वाढू शकेल. मग इथे इतर काय विषय शिकवता येतील
याचा विचार करता येऊ शकेल. आणि काय होणार आहे की विद्यार्थ्यांवरती किती बोजा टाकायचा यासाठीच मी म्हणालो की बाल शिक्षण तज्ज्ञ हे महत्वाचे आहेत. आणि आता एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जाणं सुकर झाल्यामुळे त्याचाही हा फॅक्टर सुद्धा लक्षात घेऊनच समितीला पुढे जावं लागणार आहे. मग समिती काम करताना काय करणार आहे, मुद्दाम हे सांगतो की आम्ही एक वेबसाईट तयार करणार आहोत. म्हणजे माझा विचार काय ते सांगतो. एक वेबसाईट असेल ज्यावरती सगळ्यांना निवेदन करता येतील. मी स्वतः सगळ्या राजकीय नेत्यांना, मग त्यात राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि इतर जे आहेत त्या सगळ्यांची भेट घेऊन व्यक्तिशः आणि ग्रुपसह जिथे शक्य असेल तिथे, त्यांनी भेट नाकारली तर नाही घेणार, परंतु त्यांच्याशी बोलून त्यांची भूमिका समजावून घेणार आहे. त्याचप्रमाणे ज्याला स्टेक होल्डर म्हणतात, भागधारक, त्या सगळ्या भागधारकांशी चर्चा करणार आहे. आणि जर शक्य झालं तर मुंबईमध्ये एक चर्चा, पुण्यामध्ये एक चर्चा, औरंगाबादला, संभाजीनगरला एक चर्चा, नागपूरला एक चर्चा, रत्नागिरीमध्ये एक चर्चा, अशी एक पूर्ण दिवस समिती तिथे थांबून लोकांचा फीडबॅक घेईल. आणि ज्यांनी रिटर्न फीडबॅक दिलेला आहे मीडियावरती, म्हणजे ऑनलाईन फीडबॅक दिलेला आहे, त्यांच्यापैकी काही जणांना जर सादरीकरण करायचं असेल तर ते सादरीकरण आम्ही लक्षात घेणार आहोत. म्हणजे एकूण काय तर सगळ्यांच्या मतांचा जो लसावी काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न आहे. आणि भविष्याचा वेध घेऊन, हा लसावी काढत असताना भविष्याचा वेध घेऊन जे सूत्र, त्रिभाषा मी सूत्र म्हणत नाही, कारण त्रिभाषा सूत्र असं शीर्षक दिलं म्हणजे तुम्ही त्रिभाषा सूत्र आणणार हे तुम्ही ठरवलेलं आहे असं म्हणतात. तसं नाही, खरं म्हणजे तसं नाही. त्यात नॉमेनक्लेचर हे चूक आहे, परंतु ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्रिभाषा सूत्र हे नॉमेनक्लेचर वापरल्यामुळे, नामविधान वापरल्यामुळे राज्याच्या पातळीवर मराठीमध्ये सुद्धा तेच वापरण्यात आलेलं आहे. पण त्याचा अर्थ 3 भाषा असतीलच असा नाही. म्हणूनच त्यांचं जे सूत्र आहे नॅशनल शैक्षणिक धोरणाचं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं, त्याचं करेक्ट इंटरप्रिटेशन करणं, योग्य ते इंटरप्रिटेशन करणं ही मुळात सुरुवात असली पाहिजे. अत्यंत महत्वाचा विषय आहे सर, कारण प्रत्येक जण अर्थाचा अनर्थ करतोय का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. या पूर्ण परिस्थितीमध्ये तुमच्यावर मात्र एक आरोप होतो सातत्यानं की तुम्ही भाजप धार्जिणे आहात आणि त्यामुळे तुम्हाला त्या समितीचं अध्यक्ष केलं गेलेलं आहे. आणि मग तुमच्या अगदी खासदारकीच्या काळातही भाजपनं तुम्हाला बऱ्यापैकी पाठिंबा दिला होता. अशा स्वरूपाचं जे चित्र आहे त्यातून मग ही समिती किती निष्पक्ष असेल हा प्रश्न उभा राहतो. काय उत्तर असेल? मला असं वाटतं की हा आरोप अनाठायी आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये, 50 वर्ष सार्वजनिक जीवनाची माझी झालेली आहेत, त्यामध्ये 35 वर्ष मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत ही वॉज माय मेंटॉर. आणि हे थ्रूआउट त्यांच्याबरोबर 35 वर्ष केलं. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी मला राष्ट्रीय सल्लागार परिषद, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल याचं सदस्य केलं होतं, ज्याला किचन कॅबिनेट म्हणत होते. आणि एकाच वेळी प्लॅनिंग कमिशनचा आणि नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचा सदस्य असण्याचा बहुमान मला मिळाला होता. आणि फार कमी लोक असे होते जे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बरोबरही काम करत होते आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्याही बरोबर काम करत होते. त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आमंत्रण देऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार जे आहेत, म्हणजे सर्वांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की 12 जागा अशा असतात की जे लोक इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये नाहीत, निवडणुकीच्या गदारोळापासून जे लोक लांब राहतात, अशी तज्ज्ञ मंडळी ज्यांचा देशाला उपयोग होण्यासाठी त्या जागा त्यांना दिल्या जातात. वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ निवडून, त्यातले काही काही कधी देत नाही किंवा बहुतेक येतच नाही. तर या तज्ज्ञांमध्ये आर्थिक बाब लक्षात घेऊन, अर्थतज्ञ म्हणून माझा रोल लक्षात घेऊन मला त्यावरती टाकण्यात आलं. आणि तिथे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की 2 गोष्टी आहेत तिथे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून गेल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला जाहीर करावं लागतं की तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसणार सभागृहामध्ये की स्वतंत्र बसणार. त्यावेळी
माझ्या वेळी 7 लोक आम्ही बरोबर झालो होतो, 12 पैकी 7 लोक, सुब्रमण्य स्वामी त्यामध्ये होते. त्या 7ही लोकांनी जॉईन, म्हणजे बाकीच्या 6 लोकांनी बीजेपीच्या बाजूने बसणं पसंत केलं आणि मी एकटाच असा होतो की मी सांगितलं की नाही, माझा स्वतंत्र बाणा राहणार आहे आणि मी स्वतंत्र राहिलो. आता हे बीजेपीच्या पाठिंब्याशिवाय झालं नसतं. राष्ट्रपती नियुक्त सदस्य हे रेकमेंड कोण करत असतं? पंतप्रधानच करत असतात. नियुक्ती फक्त राष्ट्रपती करत असतात. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाला हे गैर नाही. दुसरं एक कारण ज्याच्यामुळे मी संघाच्या बाजूचा आहे असं म्हणतात, त्याचं कारण असं आहे की संघाचे प्रमुख सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी माझ्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. पण तो तुम्ही एकंदरीत वस्तुस्थिती लक्षात घ्या. माझी 44 पुस्तकं प्रकाशित झालेली, 44. या 44 पुस्तकं, आणि ही वेगवेगळ्या विषयांवरती आहेत. म्हणजे लिटरेचरचं साहित्य आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, शिक्षण आहे. शिक्षण नीतीवरचं पहिलं पुस्तक मी लिहिलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती. तर या वेगवेगळ्या विषयावरती मी लिहिलेलं आहे. आणि हे करत असताना कोणी माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे? 7 पुस्तकांचं, माझ्या 7 पुस्तकांचं स्वतः पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2005 साली पंतप्रधान असताना शासकीय निवासस्थानी केलं होतं. 7 पुस्तकांचं. त्यानंतर 2 उपराष्ट्रपतींनी माझ्या मल्टिपल पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. तर 2 वित्तमंत्र्यांनी, त्यामध्ये वित्तमंत्री पूर्वी होते प्रणब दा आणि जे नंतर अध्यक्ष झाले, राष्ट्रपती झाले, या सगळ्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. या मालिकेमध्ये या यांनी पण, डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा केलं. आणि त्यामुळे अशी ही काही लोकांनी बाकीची सगळी गोष्ट लक्षात न घेता, तर 35 वर्ष कुठे आणि मोदीजींनी दिलेली 5-6 वर्षाची टर्म कुठे, ही तुलनाच होऊ शकत नाही. तर याचा विचार मी संघाचा आहे असं करण्याच्या ऐवजी विचार याचा असा केला पाहिजे की या माणसामध्ये असं काय बरं आहे की इतक्या वेगवेगळ्या विचारसरणीचे राष्ट्रीय नेते ज्यांना कामासाठी पसंती देतात. याचं काय कारण असलं पाहिजे? याचं कारण त्यांना मिळालेलं कारण मी संघाचा आहे म्हणून. अरे व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्ही एक तर डावे असता, नाही तर तुम्ही उजवे असता, हा तरच तुम्हाला स्वीकारलं जातं. नाहीतर तुम्ही मधले असूच शकत नाही. असं एक सामाजिक विचारसरणी तयार झालेली आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही जे काय असेल, एक तर तुम्हाला उजव्या पंक्तीत बसवलं जाईल, तर डाव्या पंक्तीत बसवलं जाईल. आणि तसं उजवा आणि डावा हा भेद आता कमी झालेला आहे. त्या चष्म्यातून पाहणंच अयोग्य आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, मी राजकारणी नाही, मी तज्ज्ञ आहे आणि अनुभवी तज्ज्ञ आहे, वेगवेगळ्या विषयाचा तज्ज्ञ आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक माझा उपयोग करून घेतात, त्यात गैर काहीच नाही. सर, या पूर्ण विचार, आज एखादी मराठी माणूस अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून उभा राहतो आणि तो भारतातल्या सर्वोच्च अशा पदांबरोबर काम करतो किंवा भूषवतोय. खासदारकी महत्वाच्या टप्प्यावरची खासदारकी असेल किंवा रिझर्व्ह बँकेबरोबरचं तुमचं काम असेल, विद्यापीठातलं काम असेल, तर हा एक प्रदीर्घ असा प्रवास आहे. आणि या प्रवासात जितकं पुस्तकातून शिकला तेवढं जगतानाही तुम्ही शिकला. या जगण्यामध्ये भाषा अडसर येते असं कधी वाटलं? वाह, सुंदरच प्रश्न आहे. भाषा अडसर येते असं मला सुरुवातीला अगदी वाटत होतं. म्हणजे पहा, मी पहिली गोष्ट, मी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलो. 1ली ते 4थी मी म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकलो. त्यानंतर 5वी ते 11वी, त्यावेळी 11वी असायची, 5वी ते 11वी मुंबईच्या छबिलदासमध्ये शिकलो. तेही मराठी माध्यमांचं, बहुजन समाजाचं जास्त असलेलं ती शाळा आहे, उत्तम शाळा आहे. यामध्ये शिकून सुद्धा मला त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. अगदी सुरुवातीला मी ज्यावेळी शाळेमध्ये गेलो होतो त्यावेळी मला, तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात या इंटरव्ह्यूच्या, तसं मला फक्त घरातली बोलीभाषा बोलता यायची. माझी आई बोलायची, आम्ही घरात जे बोलायचो ती बोलीभाषाच मला यायची. त्यामुळे मी वर्गात तोंड उघडलं की सगळे हसायला लागायचे. त्यामुळे भाषा किती मोठा अडसर असू शकते हे तिथे पहिल्यांदा मी अनुभवलं. आणि मला असं वाटायचं की माझ्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे की मला त्यांची भाषा बोलता येत नाही. आणि लोक हसायचे, त्यामुळे गप्पा असायचो. म्हणजे आता त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. माझी पत्नी म्हणते की तुम्ही त्यानंतर तोंड जे उघडलं ते अजून बंदच केलं नाही.
पण मुद्दा असा आहे की शाळेमध्ये आणि आमचा बाप आणि आम्ही मध्ये मी लिहिलेलं आहे, भिजलेल्या उंदरासारखा मी वर्गात बसत असे, वर्गात पहिला नंबर असून सुद्धा मी कधीही तोंड उघडत नसे. त्यावेळी तो अडसर होता. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्वतः प्रयत्न करून ती भाषा चांगली शिकू शकतो. आता मी उत्तमपैकी मराठी बोलू शकतो. उलट माझ्या मराठीचं उदाहरण देतात की पहा मराठी कसं बोलावं याचं. मुद्दाम आणि मी मराठी इंटरव्ह्यूजमध्ये ज्यावेळी चुकूनही एखादा इंग्लिश शब्द वापरला तर मला पूर्वी पत्र यायची की तुम्ही का बरं वाटलं, आम्ही तुमचं उदाहरण देत असतो, तुम्ही हा शब्द का वापरला. तर मुद्दा इथे असा आहे की भाषा हा अडसर येऊ शकतो, परंतु वन्स तुम्ही तो अडसर एकदा दूर केला की नंतर सगळा आभाळ तुमच्यासाठी मोकळा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकून मराठी शिकून सुद्धा आणि मराठी माध्यमाच्या छबिलदासमध्ये शिकून सुद्धा नंतर मी 10 वर्ष अमेरिकेला काढली. 10 वर्षापैकी 5 वर्ष 4.5 वर्ष मी PhDचा अभ्यास करण्यासाठी काढले. नंतर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं मी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये. इथे मला कधीही इंग्रजी भाषेची अडचण आली नाही, कुठेही भाषेचा अडसर आला नाही. मी मराठी माध्यमातून शिकल्या असल्यामुळे माझ्या इंग्रजीवर वाईट परिणाम झाला असं मुळीच म्हणता येणार नाही आणि कुठलाही अडसर नंतर आला नाही. परंतु दॅट इज सेल्फ मेड. तुम्हाला ते भाषा शिकता येऊ शकतात, आत्मसात करता येऊ शकतात आणि प्रभावीपणे ती मांडणी करता येऊ शकते आणि ती हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु तो अडसर राहत नाही असं मला अगदी. भाषा हा मूळ संवादाचं अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम आहे. मात्र संवादासाठी विचाराची गरज असते. विचार हे मुख्यतः तुमच्या कॉन्सेप्ट्स काय आहेत, तुम्ही त्याचा दृष्टिकोन काय आहे तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्याच्याबरोबर एक तुमचं जे थिंकिंग आहे त्यामध्ये कसे प्रभाव आहेत त्याचा परिणाम हा संवादात होत जातो. त्यामुळे भाषा हा संवादाचं माध्यम आहे. नवी टेक्नॉलॉजी येते, त्यातून आता मूळ जी गरज असणार आहे ती कॉन्सेप्टची असणार आहे. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर तुम्ही नव्या निर्मितीसाठी, नवं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएशनसाठी कशा स्वरूपात करता त्याला महत्त्व असेल. त्यामुळे भाषा हा मूळ अडसर नाही. आणि हा अडसर निश्चितपणे, कारण सर हे अर्थतज्ञ आहेत, सर हे उच्च शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जागतिक एक्सपोजरही आहे, जागतिक पातळीवर त्यांनी काम केलंय. त्यामुळे या सर्वाचा समग्र अभ्यास करून ते पहिलीपासून मराठीची गरज आहे किंवा नाही हे निश्चितपणे योग्यतेने ठरवू शकतील असा विश्वास व्यक्त करायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे उगाच नरेंद्र जाधव या नावावर आक्षेप घेणं, त्यांच्यातून योग्य तो अहवाल समोर येणार नाही असं म्हणणं हे सध्या तरी अयोग्य वाटतंय. सर, तुम्ही या तुमच्या येणाऱ्या समितीच्या अहवालातून योग्य ते मार्गदर्शन समाजाला आणि सरकारला कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.